हॅलो मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि इथं पाहे कशाचं झाड आहे मला कमेंट करून सांगा बरं का। तर इथं सकाळचीच वेळ आहे आणि एक दळण आलं होतं, ते दळण मी दळलं आणि जे चहा वगैरे प्यायचे कप होते ते उचलले। हे दळण आहे, म्हणजे ते दळण झाले बाजरीचं होतं। आणि हे गादी आम्ही रात्री काय करतो, गादी उभी करून ठेवतो, कारण तिथं बाहेर कोण झोपत नाही आणि मग कुत्रं येऊन बसतं गादीवर आणि सगळे केस पडतात। त्यामुळे आम्ही रात्री गादी वरती उभी करून ठेवतो आणि सकाळी पुन्हा म्हणजे खाली टाकतो बसायला। तर इथं डबे पण होते, ते दळण टाकायला दुसरं काही नव्हतं म्हणून डबे आणले होते। तर नंतर इथं काल आपल्याला हे म्हणत होते इथलं सगळं साफसफाई कर, इथं फरशी बसवायची। आणि इथं हा पाला आहे, तर हा पाला आमची गाय खाते आणि राहिलेला पाला कोंबड्या खातात। तर हा पाला आम्ही आमच्या इथं बाजार असतो तर तिथून घेऊन येतो, म्हणजे एक पोत आणलं तर 2 दिवस चालतं असं। तर कोंबड्या पण खातात आणि गाई पण खाते इकडं आमच्या इकडं बरं का। तुमच्या इकडंचं मला माहीत नाही, तुमच्या इकडं पण असं असतं का तर मला नक्की सांगा। तर हा फ्लावरचा पाला असतो जास्त करून, आणि भाजीपाला पण असतो याच्यामध्ये, वांगे, बटाटे, भोपळा वगैरे। तर म्हणत होते इथं फरशी बसवायची, म्हणजे इथं मंदिर होणार आहे आमचं। तर इथलं सगळा पसारा होता इथं, म्हणजे तर तो काढून घ्यायला सांगितला होता, मी काढून घेतला, पण अजूनही त्यांनी फरशी आणली नाही बसवायला इथं। तर असं झालं होतं। आणि इथं माझी कोरफड आहे आणि हा माझा नवरा आज चष्मा पण विसरून गेला, म्हणजे तो बाहेर पडला होता, म्हणजे चुकून पडला असेल आणि आता माहीतच नाही चष्मा कुठं पडला आणि मलाच भेटला। तर तुम्ही पाहू शकता असं पण होतं। आता जेव्हा चष्म्याची गरज लागेल तेव्हाच कळेल। आणि हा चष्मा पण खूप महाग आहे, कारण हा नंबरचा चष्मा आहे, तर हा 3-4 हजाराचा आहे म्हणजे। आणि असं चुकून पडला तर कशाने पाय वगैरे दिलं ना तर 3-4 हजाराला असंच चुना लागल। आणि आता माहीत नाही आहे चष्मा कुठे। तर हे पहा माझं कोरफडीचं झाड। आणि नंतर मग आम्ही जेवण केलं। तर जेवणामध्ये होत्या चपात्या ज्या मी बनवल्या होत्या, आणि मी भाजी केली होती याची मोऱ्याची भाजी। तर ही भाजी एकदम पातळ वगैरे नव्हती, एकदम सुकी भाजी केली। तर तुम्ही पाहू शकता ही मोऱ्याची भाजी आणि ही चपाती आहे। चपातीला थोडंसं, चपाती म्हणजे सुकी चपाती, सुकी म्हणजे हिला तूप लावलं होतं।